सर्व पत्रकार बांधवांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आज अंबाजोगाई नगर परिषद 2025 नगर परिषदेच्या अध्यक्ष व 31 प्रभागातील नगरसेवकांच्या निवडणुकी प्रीत्यर्थ त्या ठिकाणी जे आरोप प्रत्यारोप आहेत त्या संदर्भात ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे। राजकारण सोडेल पण शरद पवार साहेबांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्यांनी पवार साहेबांना सोडलं। ते पवार साहेब म्हणजे नेत्यासोबत ते या ठिकाणी निष्ठा दाखवू शकले नाही, त्यांना धोका दिला, ते जनतेसोबत काय निष्ठा दाखवणार आहे। मी त्यांना या पत्रकार परिषदेतून खुलं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कोणता प्रकल्प, कोणती संस्था एक तरी चांगल्या पद्धतीने चालवून दाखवलेली आहे का? ती जर एखादी कोणतीही संस्था चालू शकत आहे म्हणजे स्वतःच्या आईच्या नावाचं विमलताई मुंदडा इंग्लिश स्कूल ते चालू शकले नाही। कोणताही प्रकल्प आजपर्यंत त्यांनी सुरू केला नाही की ज्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होईल, मग तो शैक्षणिक असेल, सहकारी असेल, सामाजिक असेल। त्यांनी नगर परिषद कशा पद्धतीने चालवा हे त्यांना आणखी माहीत नाही। त्यांनी जेवढे आरोप केले ते निखलास खोटे की ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारण म्हणून माझ्यावर आरोप केले। अंबाजोगाई शहरामध्ये बुद्धिमान लोक राहतात, त्यांना सगळं माहिती आहे। जर मी चुकीच्या पद्धतीनं काम केलेलं असेल, खोट्या पद्धतीनं काम केलेलं असेल, भ्रष्टाचार केला असेल तर मला 30 वर्ष म्हणजे गेली 6 टर्म लोकांनी निवडून दिलं नसतं। आज अंबाजोगाई पीपल बँकेमध्ये जवळपास 45,000 खाते आहेत आणि ज्या माध्यमातून 300 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि त्या बँकेमध्ये लोकांनी जी ठेव ठेवलेले आहेत, खाते काढलेले आहेत, हे विश्वासाने काढलेले आहेत आणि तो विश्वास त्या जनतेचा अंबाजोगाई शहरातील आमच्यावर आहे। म्हणूनच आम्ही या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून सामोरे जात आहे। ज्या दिवशी जनतेचा आमच्यावर विश्वास नसेल त्या दिवशी आम्ही स्वतःहून घरी बसणार आहोत। दुसरं महत्वाचं की त्यांनी सांगितलं की काही प्रभागामध्ये मतदारांना धमकावण्यात आलं, मतदारांनी आमदार ताईंची त्या ठिकाणी अडवणूक केली, हे निखलास खोटं आहे। त्यांनी पुराव्यानिशी दाखवावं। उलट मी पुराव्यानिशी दाखवू शकतो की अनेक लोकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या हितचिंतकांनी, आमच्या फॉलोअर्सनी ज्या काही पोस्ट सोशल मीडियावर ठेवले त्यांच्या कार्यकर्त्याकडून, त्यांच्या नेत्याकडून फोन आले की ताबडतोब ती पोस्ट डिलीट करा। या पद्धतीचं म्हणजे मतदारांना धमकावण्याचं काम, मतदारांना अडवण्याचं काम, मतदारांना या ठिकाणी काही लोकांवर MPD कायदा लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम असेल किंवा गुंडांना या ठिकाणी उमेदवारी देण्याचं काम असेल, अशा पद्धतीचं काम त्यांच्याकडून झालेलं आहे। त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे आमच्यावर आरोप करण्यासाठी नसल्यामुळं काहीतरी खोटे मुद्दे या ठिकाणी त्यांनी हे केलेले आहेत। आता हॉटेल राज याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की त्याला काहीतरी 21,000 का काय घरपट्टी आहे। हॉटेल राज आणि लॉजिंग ही सगळं बांधकाम जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वीचं जुनं आहे आणि त्या जुन्या बांधकामाला या ठिकाणी त्या काळाचा जो दर आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी घरपट्टी लावलेली आहे। जसा दर वाढत गेला त्या पद्धतीने त्याला वाढलेली आहे। आता त्यांनी ज्या सामान्य लोकांची घरपट्टीबद्दल बोलले, मग डॉक्टर पोद्दार असतील, डॉक्टर रेड्डी असतील किंवा ती काय दिक्कतची लॉज असेल, या सगळे बांधकामं हे आत्ताचे 8-10 वर्षाचे 5 वर्षातले आहेत आणि त्यामुळं आत्ताचा जो प्रचलित दर आहे त्याप्रमाणे त्याला घरपट्टी लावलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी पाणीपट्टी बुडवली म्हणून सांगतात की मी माझ्या आईच्या नावाने त्या ठिकाणी एक कनेक्शन आमच्या शेतामध्ये घेतलेलं होतं की त्या शेतामध्ये जर इमर्जन्सी जर एखाद्या वेळेस आमचे तिथं 2-3 बोर आहे, त्या बोरला पाणी जर नसेल तर इमर्जन्सी त्या माध्यमातून आम्हाला पाणी त्या ठिकाणी मिळत आणि ते बिटर पद्धतीने त्याचं डिपॉझिट आपण रितसर भरलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते नळ कनेक्शन घेतलेलं आहे। पण त्या नळाचं नंतर पाईपलाईन तुटल्यामुळं
बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी पाणीच म्हणजे त्या ठिकाणी मिळालं नाही आणि नळपट्टी देण्याची जबाबदारी ही माझी नाही, नगर परिषदेची होती. त्यांनी नळपट्टीही दिलेली नाही की ज्यावेळेसही नळपट्टीची काही देतील ते भरायला आम्ही तयार आहे. म्हणजे हा जो आरोप आहे तो खोटा आहे. आम्ही मीटर पद्धतीने घेतलेलं त्या ठिकाणी कनेक्शन आहे, त्याच्यात कोणतीही पाणीपट्टी बुडवलेली नाही. मी स्वतः नळपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून साधारण 2 लाख रुपये दरवर्षी भरतोय. मी म्हणजे सुरुवातीपासूनच मी साधारण चांगल्या कुटुंबातून असल्यामुळं त्या ठिकाणी मी ते सांगणार नाही, पण त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं की त्यांच्याकडे पहिल्यांदा काय होतं आणि आज एवढं सगळं कुठून आलेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप दुसऱ्यावर करण्यापूर्वी त्यांनी स्वतःलाही त्या ठिकाणी तपासून बघावं असं माझं मत आहे. आम्ही राजकीय आयुष्यात किती लोकांना संधी दिली आणि नाही दिली. त्यांनी मेडिकल कॉलेजच्या अभ्यागत मंडळाबद्दल सांगितलं. त्या अभ्यागत मंडळावर गेल्या टर्मला कचरू सारडा आणि खालेद चौस या दोघांना मी त्या ठिकाणी अभ्यागत मंडळावर सदस्य म्हणून काम करण्यासाठी त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडून संधी दिलेली होती. आणि आत्ता ज्या अभ्यागत मंडळावर माझं नाव आलंय ते मलाही माहीत नाही. मग वरून त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी किंवा कुणी ते नावं दिलीत मला माहीत नाही. म्हणजे अशा चुकीच्या पद्धतीने आरोप करणे. अनेक लोकांना मी नगरपालिकेमध्ये साधारण 19-20 लोकांना उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. मग त्यामध्ये डी.के. कांबळे असतील, त्यानंतर आमचे रहीमभाई असतील, इस्माईल शेख असतील, असे कितीतरी लोक आहेत की त्यांना त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. बबनराव आहे त्याच्यात. मी स्वतः नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमदार करण्यामध्ये साठेंच्या सोबत होतो. म्हणजे राजकारणामध्ये काम करत असताना अनेक लोकांना सोबत घेऊन त्यांना मोठं करण्याचं काम मागच्या काळामध्ये मी केलेलं आहे. आणि ते असा आरोप करतात की ह्यांनी राजकारणात कुणाला मोठं केलेलं नाही. कुणाला मोठं केलेलं आहे का नाही हे जनता जाणते ना. तुम्ही सांगण्याची काय त्यात एवढी गरज नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर संकेत बद्दल म्हणले की त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली. संकेत हाही गेल्या 5-6 वर्षापासून सामाजिक कार्यात काम करतोय. त्या ठिकाणी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, सहकारी संस्थेच्या माध्यमातून असेल, काम करत असताना लोकांच्या इच्छेनुसार त्यांना त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे त्यात काही चूक केलेली नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर मुकुंदराज सभागृह असेल, APJ अब्दुल कलाम असेल सभागृह असेल, विलासराव देशमुख सभागृह असेल, स्विमिंग टँक असेल किंवा अनेक अशी कामं आहेत. मी यादी वाचू लागलो तर ते तुम्हाला म्हणजे पुरणार नाही एवढी विकास कामं मागच्या 20-25 वर्षात आम्ही केलेली आहेत. आणि ते असं सांगतात की कोणतीही विकास कामं केलेली नाहीत आणि त्यांच्यावर आरोप करतोय. आम्ही कधीही मी त्यांच्यावर कोणता आरोप आजपर्यंत केलेला नाही. ही पहिली वेळ आहे की मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं, त्यांनी केलेल्या आरोपाचं या ठिकाणी खंडन करतोय. मी कधीही कोणते अर्ज कधी दिलेले नाही, कुणाच्या विरोधात मी कधीही केलेलं नाही. या ठिकाणी कुमार साहेबासारखा माणूस असेल, डॉक्टर सुधीर देशमुख सारखा अधिकारी डीन असेल, त्यांच्या विरोधात हजारो अर्ज देण्याचं काम कोणी केले हेही तुम्हाला माहीत आहे. मी कोणत्याही अधिकाऱ्याला आजपर्यंत धमकावलेलं नाही, त्रास दिलेला नाही, त्याच्याकडून 1 रुपया कधी मागितलेला नाही. पण या ठिकाणच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली हेही आपल्या समोर आहे. त्याच्याबद्दलही मी त्या ठिकाणी काय बोलणार नाही. विलासराव साहेब असतील, आडसकर साहेब असतील, ही आमची श्रद्धास्थान आहे. मी साधारण 30-35 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं. मी सत्तेसाठी कधी काम केलेलं नाही. मी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आम्ही 10 वर्ष विरोधी पक्षात होतो. पण काँग्रेसमध्ये सातत्याने उपेक्षा झाल्यामुळं मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मी कधीही सत्तेच्या मागे लागून त्या ठिकाणी गेलेलो नाहीये. आता सावरकर चौकातील ते गाळे म्हणाले की त्या गाळे कुणालाच माहीत नाही. सावरकर चौकापासून राजकमल हॉटेलपर्यंतची जी जागा आहे ती फक्त नगरपालिकेच्या ह्याची जागा आहे. त्या जागेवर जी जागा बांधकाम करून लोकांनी दुकानं टाकलेली आहेत ती सगळी बांधकामं ज्याच्या त्यांनी केलेली आहेत. म्हणजे फक्त मोकळी जागा त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी मिळालेले आहे. आणि त्याचं नियमाप्रमाणे ते भाडं आहे, जे सगळ्यांना भाडं आहे ते भाडं आम्ही भरतोय. त्यांनी जो गाळे हा शब्द वापरला तो चुकीचा आहे. त्या ठिकाणी मला एक भाडं आणि दुसऱ्याला एक भाडं असं कधीच होऊ शकत नाही. आणि राज हॉटेलबद्दल ते म्हणले की त्याला काय 290 रुपये भाडं आहे. तर राज हॉटेल ही जागा
समोरपर्यंत राज मेडिकलची जागा ही सगळी आमच्या मालकीची आहे. उलट ही सुद्धा पुढची जागा आमच्याच मालकीची आहे. आमच्याकडे त्याचा 1 एकरचा सातबारा आहे. मी त्या ठिकाणी राजे बन्सीलाल जाजू यांच्याकडून माझ्या आजोबांनी ती जागा 1 एकर विकत घेतलेली आहे. तिला आज 45-50 वर्ष होऊन गेले. म्हणजे या ठिकाणी जे आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत की त्यांनी नगरपालिकेच्या भाडेवाढीच्या संदर्भात आहे किंवा बाकीचं काय, तर जे काही नियमाप्रमाणे दर 3 वर्षाला आम्ही बैठकीमध्ये तो ठराव देतो, 10% वगैरे वाढ असती, त्या पद्धतीनं भाडेवाढ केलेली आहे. ते भाडेवाढ कुणाला कमी आणि कुणाला जास्त अशी करता येत नाही. इमारत भाडे असेल किंवा म्हणजे जमीन भाडे असतील, ते दोन्ही भाडे हे नगरपालिकेच्या बैठकीमध्ये ठरवले जातात आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते काम केलं जाते. कोरोना काळात शासनाचा जो निधी मिळाला त्याच्यामध्ये जी काही कामं करता येईल ती केली, पण नगरपालिकेने स्वनिधीतून अनेक लोकांना या ठिकाणी मदत करण्याचं काम, अनेक लोकांचं त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं. त्याचबरोबर स्वच्छता विभागातील कचरा संकुलनात म्हणजे कचरा संकुलात जे काही त्यांनी चुकीचे आरोप केलेले हे सगळं काम बघायचं नगराध्यक्षाचं किंवा उपाध्यक्षाचं काम नाही किंवा नगरसेवकाचं काम नाही. त्या ठिकाणी ते कर्मचारी असतात. त्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काय नोंदी खऱ्या खोट्या चुकीच्या घेतलेल्या ते देव झाले, पण आम्ही कोणत्याही कामामध्ये आम्ही इन्व्हॉल्व नाही. मी नगर परिषदेमध्ये काम करत असताना कधीही नगरपालिकेचा फायदाच बघितला, पण नगरपालिकेचं नुकसान करण्याचं काम कधीही मी केलेलं नाही. त्यांनी सांगितलं की 12 कोटी रुपयाचा काहीतरी विद्युत बिल आमच्याकडे बाकी आहे. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, तुम्ही सगळे तपासून घ्या. जोपर्यंत मी नगराध्यक्ष होतो तोपर्यंत नियमित महिन्याला मी बिल भरलेलं आहे. उलट आज 3 वर्ष झाले नगरपालिकेचं महिन्याचं 30 ते 40 लाख रुपये बिल आहे, ते 3 वर्षापासून भरलेलं नाही. हे तुम्ही खात्री करून घ्यावी ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो. म्हणजे काहीतरी उगीच चुकीचे आरोप करायचे, निवडणुकीत लोकांची दिशाभूल करायची, अशा पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊ नये म्हणून म्हणजे काही ठिकाणी संरक्षण भिंत बांधलेली आहे. की आम्ही सर्वे नंबर 358 असेल 59 असेल त्या ठिकाणची जी सर्वे म्हणजे जी भिंत बांधलेली आहे ती नगरपालिकेच्या फंडातून न बांधता वैयक्तिक आम्ही त्या ठिकाणची ती भिंत बांधलेली आहे. त्यांनी अशा पद्धतीचा चुकीचा आरोप करू नये. माझ्या बाजूने जी आहे ती त्या ठिकाणी बांधलेली आहे. दुसरं, पेट्रोल पंपाच्या बद्दल ते सांगतात की पेट्रोल पंपाच्या तिथं गेल्या 1973 म्हणजे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. 1973 त्या ठिकाणी आमची ती वडिलोपार्जित जागा होती, त्या ठिकाणी तो लेआउट झाला आणि 1973 तो जो लेआउट मंजूर झालेला त्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे प्लॉट झालेले. त्या ठिकाणी 10 मीटर म्हणजे 33 फुटाची नदीचं त्या नाल्याचं पात्र आहे असं त्या ठिकाणी भूमी अभिलेखांनी रिपोर्ट दिलाय आणि त्या पद्धतीने केले. कोणतीही जागा 1 इंच सुद्धा आम्ही बळकावलेली नाही, हे तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो. त्याचबरोबर मागील 4 वर्षात आपण पाहिलेलं असेल की मागच्या काळात 2021 पर्यंत आम्ही त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये पदावर होतो. त्यावेळेस 4थ्या किंवा 5व्या दिवशी पाणी लोकांना मिळत होतं. आज 12 दिवस पाणी मिळत नाही. प्रशासक त्या ठिकाणी आहे आणि त्या प्रशासकाच्यावर त्यांचं नियंत्रण आहे. त्यांचं काय मॅनेजमेंट आहे ते तुम्ही बघून घ्या. स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही पाहिलेलं असेल की स्वच्छता अंबेजोगाई शहराची कशा पद्धतीने मागच्या काळात आम्ही पदाधिकारी असताना झाली. आम्हाला राज्य शासनाचे जवळपास राज्यस्तरावरचे 4-5 पुरस्कार मिळाले. एकदा आम्हाला दिल्लीला या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये बोलवून त्या ठिकाणी पुरस्कार दिला आणि आज आपण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कुठेही फिरून बघा किती घाण आहे, कशा पद्धतीचं काम आहे. आणि उलट जे कमी पैशात आम्ही काम करतो म्हणजे ज्यावेळेस आम्हाला 15-20 लाख रुपये खर्च येत असेल तर आज 40 ते 50 लाख रुपयाचा खर्च करूनही गाव अस्वच्छता आहे, त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांची आहे. विजयकुमार जाजू परिवारातून आमचे जुने ऋणानुबंध आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांचा परिवार आमच्या सोबत आहे, ते त्यांना देखवत नाही म्हणून ते असे म्हणतात कोणाला उमेदवारी द्यायची. आम्ही कुणाच्या घरी जाऊन पाया पडून कुणाला उमेदवारी घ्या म्हणलेलो नाही. आम्हाला जाजू परिवाराने सांगितलेलं आहे की आम्हाला उमेदवारी वगैरे काय नाही, आम्ही बिनशर्त तुमच्या पाठीशी आहे आणि ते आजही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. बँकेच्या बद्दल त्यांनी सांगितलं तर मी तुम्हाला बँकेचं सांगितलं की कोणत्याही माणसाला आम्ही चुकीच्या पद्धतीनं नोटीस त्या ठिकाणी दिलेली नाही किंवा बँकेच्या माध्यमातून कोणाची अडवणूक करणं
म्हणजे गावातील कोणत्याही लोकांनी दाखव की बँकेच्या माध्यमातून मला नोटीस आली, त्याच्या मतदानासाठी आम्ही काय त्याला आग्रह धरला. कोणत्याही मतदाराला आम्ही कोणतंही लालूच प्रबोलन किंवा काहीतरी करून त्या ठिकाणी अडवण्याचा किंवा आम्हाला मतदान मागण्याची आम्हाला गरज नाही. त्या पद्धतीचं काम आम्ही कधीही केलेलं नाही. योगेश्वरी देवल कमिटी हा जिव्हाळ्याचा विषय, आमच्या श्रद्धेचा विषय. त्या ठिकाणी आम्ही विरोधकांना चुकीच्या कामाला विरोध करणार, रीतसर आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जे काम केलं ते केलंय. त्यांनी सांगितलं की 5 कोटी रुपयाची विकास कामं केली. मला वाटतं की त्याला 2 वर्ष झालं. त्यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, त्या ठिकाणी कोणतंही काम नाही झालं. उलट एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्लॉटच्या भोवती ते रस्ते तयार करून त्या ठिकाणी त्या निधीचा गैरवापर करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. अंबेजोगाईतील जनतेला आणि मतदारांना लोकविकास आघाडीच्या माध्यमातून जो सुस्फूर्त पाठिंबा मिळतोय, आमचं लक आमच्या सोबत आहे. त्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावर म्हणजे उमेदवारी अर्जावर ऑब्जेक्शन घेतलं. त्यांनी कपशीचा प्रचारही काही दिवस केला की आम्हाला कपशी म्हणून चिन्ह मिळणार आहे, म्हणजे आमचाच प्रचार केला. शेवटी त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि त्या चिठ्ठ्यामधून आम्हालाच त्या ठिकाणी कपशी हे चिन्ह मिळालेलं आहे. आणि आज तुम्हाला खात्रीने सांगतो की मागच्याही काळात आणि याही काळात आम्ही कपशी या चिन्हावर भरघोस मतं घेऊन या ठिकाणी निवडून येणार आहे. त्यांनी कोणतेही चुकीचे आरोप केले किंवा काही जरी केलेलं असेल तर त्याचे संपूर्ण पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. मी सुद्धा एवढी कागद घेऊन आलेलो आहे. उलट नंदकिशोरजी मुंदडा असतील, सारंग पुजारी असतील, रहीमबाई असतील, या सर्वांनी हजारो अर्ज आमच्या विरोधात दिले, गेलेक्यू झाले. त्याच्यानंतर हायकोर्टात त्यांनी आमचं मॅटर टाकले. खुर्चीच्या संदर्भात कलेक्टरकडे मॅटर होतं, त्या ठिकाणी त्यांनी हायकोर्टातही मॅटर टाकलं. खुर्चीच्या प्रकरणात सुद्धा आतापर्यंत फक्त 12,000 रुपयाचं पेमेंट त्या खुर्च्याच्या संदर्भात केलेलं आहे. उलट परळीच्या नगरपालिकेने 16,000 रुपयाला त्या खुर्चीचं पेमेंट त्यांनी केलेलं आहे. उलट ते मीरा भाईंदर असेल, मुंबईच्या महापालिकेत असेल, त्यांचे जवळपास 14-15,000 रुपयाचं खुर्चीचं पेमेंट केलेलं आहे. आणि उलट त्या ठिकाणी टेंडर पद्धतीनं रितसर सगळं घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे. क्वालिटी कंट्रोल करून ते काम तपासून घेतलेलं आहे. फक्त राजकारण म्हणून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, लोकांना या ठिकाणी मिसगाईड करून काहीतरी चुकीचं सांगून मतं घेण्याचा त्यांचा किरवाना प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि